त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचं परिवर्तुळ असं म्हणतात. प्रश्न आहे, त्रिकोण SIM मध्ये SI बरोबर 6.5 सेमी, कोन I बरोबर 125 अंश, IM बरोबर 4.4 सेमी, तर त्रिकोण SIM चे परिवर्तुळ काढा. पहिल्यांदा कच्ची आकृती काढली. यानंतर रेख SI 6.5 सेमीचा काढला. त्यानंतर I वरती कोनमापक ठेवून 125 अंशाचा कोन करणारा किरण काढला. I वरती कंपास ठेवून 4.4 सेमी अंतरावर चाप मारला आणि छेदनबिंदूला M हे नाव दिले. रेख SM जोडला. अशा प्रकारे त्रिकोण SIM तयार झाला. आता आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजूंचे लंबदुभाजक काढायचे आहेत. म्हणून S वरती कंपास ठेवून निम्म्याहून जास्त अंतर घेऊन वर आणि खाली चाप मारले. अंतर न बदलता आता I वरती कंपास ठेवून त्या चापाला छेदणारे 2 चाप काढले. यातून जाणारी रेषा म्हणजे रेख SI चा लंबदुभाजक. याच पद्धतीने त्रिकोणाच्या ह्या दुसऱ्या बाजूचा लंब दुभाजक काढला. दोनही लंबदुभाजकांच्या छेदनबिंदूला O हे नाव दिलं. आता O हे केंद्र आणि OS किंवा OI किंवा OM ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं. हे वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही बिंदूंमधून जातं.